कधी कधी आपण देवाला रागवतो, मी एवढं मागितलं तरी तू दिलं नाहीस. पण आपण कधी विचार केलाय का, देवाने आपल्याला आधीच सगळ्यात मोठं वरदान दिलंय, आई आणि बाबा. आई, जिच्या आयुष्याला स्वतःचा अर्थ उरला नाही, कारण तिचं संपूर्ण आयुष्य आपल्यासाठीच अर्पण झालं. तिने स्वतःची स्वप्न नाही जगली, कारण तिला आपली स्वप्न मोठी करायची होती. आपण रडलो, तिने देवाकडे नाही तर स्वतःकडे दोष घेतला. आणि बाबा, जे दररोज बाहेर पडताना मनात 1000 चिंता घेऊन निघतो, पण घरात येताना एकही काळजी दाखवत नाही, कारण त्याला माहीत असतं आपण कमकुवत दिसलो तर घर मोडेल. तो रडतो पण एकांतात, तो थकतो पण कुणालाच कळू देत नाही. लोक म्हणतात देव सर्वत्र आहे. हो, तो आहे, आईच्या उंजळीत आणि बाबांच्या घामात. आज आपण देवाला विचारतो, तू माझ्यासाठी काय केलं? पण खरं सांगायचं तर देवाने आपल्यासाठी आपलं आयुष्य देऊन टाकलंय, आई बाबांच्या रूपात. जर देवाला खुश करायचं असेल तर मोठ्या पूजा नको, फक्त आईचं ऐक आणि बाबांचा मान ठेव. कारण ज्या दिवशी हे दोघं नसतात ना, त्या दिवशी देव सुद्धा आपल्याला खूप लांब वाटतो.